धनगर आरक्षणावरून सध्या धनगर समाजाचे नेते आक्रमक झाले। जो आम्हाला लेखी आश्वासन देईल आम्ही त्याच्यासोबत जाऊ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। काँग्रेस प्रवेशाबाबत माध्यमातून चर्चा होतीये, मात्र येत्या 2 दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं नेत्यांकडून सांगण्यात आले। धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आणि त्यावर अजूनही कोणतीही शाश्वती जी आहे ती सरकारकडून मिळालेली नाही। आपल्याबरोबर धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल सर, अजूनही जो मुद्दा आहे तो रखडलेला आहे धनगर आरक्षणाचा, आणि अशा निवडणुका ज्या आहेत त्या पण जवळ आलेल्या आहेत, तर अशा परिस्थितीत धनगर समाज कोणाला मदत करणार, कोणाच्या पाठीशी उभं राहणार, काय बोलाल याबद्दल? नमस्कार बांधवांनो, आज लोकसभेचं इलेक्शन काही दिवसावर टेपलेलं असताना ह्या धनगर समाजाची 22% मतदान 22% मतदार ह्या महाराष्ट्रामध्ये असतानासुद्धा ह्या समाजाने कुठं जायचं, कुणाला मतदान करायचं, कुठल्या पक्षाच्या पाठीमागं जायचं, ही भूमिका आपल्याला आज या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायची होती। त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांचे नेते, काही बांधव या ठिकाणी, पदाधिकारी या ठिकाणी आलेत। या ठिकाणी पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा, नागपूर अशा अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी पदाधिकारी आहेत। त्यांची भूमिका एकच आहे, जो पक्ष आपल्याला लेखी आश्वासन देईल, जो पक्ष आपल्याला धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एसटीमध्ये जातीचे दाखल्याचे लेखी आश्वासन देईल त्याच्या मागं आम्ही ठामपणे उभं राहणार आहोत आणि त्या पक्षाला आम्ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणणार आहोत। पण आमची त्यामध्ये एक अट असणार आहे, तुम्ही म्हणणार की बाबा तुम्हाला लेखी आश्वासन देऊ, लेखी आश्वासन देत असताना तुम्ही जेव्हा तारीख टाकू नका। उद्या तुम्ही म्हणता लेखी आश्वासन द्यायचं तर आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागली असेल। आमचं एकच मत आहे, तुम्ही जर एखादं समजा पत्र दिलं पुढच्या तारखेचे चालते, आम्हाला पुढच्या तारखेचे दिले तर आम्ही ते मान्य करू, पण जोपर्यंत तुम्ही धनगर समाजाला लेखी आश्वासन देत नाही, आता कोर्टात केस आहे, कोर्टात सांगा ना तुम्ही। पण कोर्टामध्ये जी कागदपत्र होती ती गहाळ झाली अशी माहिती मध्यंतरी मिळत होती, याबद्दल काय बोलतो? आता आमच्या सर्व याचिकेची 12 तारखेला सुनावणी होती, 12 मार्चला। त्या ठिकाणी मी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तिथं होतो, इथं 5 वाजता आलो। ज्यावेळेला आम्ही तिकडून बाहेर आलो की तिथं कोणीतरी काहीतरी एका फेक न्यूज आलं की बाबा असं की धनगर समाजाच्या आरक्षणाची फाईल गहाळ झाली। त्यानंतर आम्ही तिथं गेलो, त्यावेळेला बघितली फाईल, तिथं आम्ही वकिलांना विचारलं, वकील म्हणले आम्ही असं बोललोच नाही, सरकारी वकील असं बोललोच नाही। त्यामुळं हे पूर्ण साफ चुकीचं आहे। आरक्षणाची फाईल जाग्यावरच आहे, हायकोर्टामधून आता कुठलीही फाईल गहाळ झालेली नाही, त्यामुळे ही पण फाईल त्या ठिकाणीच आहे। त्यामुळं ह्या समाजाला जो पक्ष आरक्षणाची ठामपणे लेखी आश्वासन देईल त्याच्या मागे हा पक्ष आमचा सर्व समाज जाणार आहे। तुम्ही मध्यंतरी अशी चर्चा जी आहे माध्यमांमध्ये रंगत होती की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, तुमची अशोक चव्हाणांबरोबर जी आहे ती बैठक झालेली आहे आणि तुम्ही काँग्रेसच्या ह्याच्यात ज्या बैठका करतात याबद्दल काय बोला? तुम्ही नक्की काँग्रेसमध्ये जाणार का, आणि जर गेलात तर तुम्हाला धनगर समाजाकडून पाठिंबा मिळेल का? आता पहिली गोष्ट, आम्हाला भाजपनं बोलवलं, भाजपकडे गेलो आम्ही, काँग्रेसने बोलवलं, काँग्रेसची चर्चा चालू आहे। पण आमचा एकच मुद्दा आहे की आम्हाला तुम्ही लेखी आश्वासन द्या तर तुमच्या मागे येतोय तरच तो हा समाज जाईल। आता पण सगळ्यांनीच राजकारण केलं आहे आणि आपली राजकीय खोळी भाजून ते खासदार झाले, ते आम्हाला करायचं नाही। मी स्वतः उभाच राहणार नाही, कधी राहणार नाही उभं, मी खासदार आमदार बनणारही नाही, मंत्रीही बनणार नाही, असं मी आश्वासन लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं आमचा कुठलाही स्वार्थ नाही, जो पक्ष आम्हाला लेखी आश्वासन देईल त्याच्या मागे आम्ही आमचा समाज जायला तयार आहे। त्याचप्रकारे तुम्ही आत्ताची जी पत्रकार परिषद होती तेव्हा तुम्ही बोलताना माध्यमांवर टीका केली की माध्यमं जी आहेत ती खोट्या बातम्या वगैरे दाखवतात, याबद्दल काय बोला? आता ज्या वेळेला एखाद्या पत्रकारानं आम्हाला प्रश्न केला त्याचं उत्तर देणं आम्हाला बंधनकारक आहे, पण तो प्रश्न जर वैयक्तिक लेवलवर जर केला तर त्याला आम्ही बंधनकारक नाही। तुम्ही वैयक्तिक लेवलला कधी पत्रकारांना बोलायचं नसतं, ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतो तो विषय कुठला आहे त्या विषयाच्या माध्यमातून त्या पत्रकारांनी बोलायचं असतं। तुम्ही जर असे काय आरोप केले तर ते आम्हाला सहन होणार नाही। आम्हाला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारता येतो, सोशल मीडियाला सुद्धा आम्हाला प्रश्न विचारता येतो, प्रेस मीडियाला सुद्धा आम्हाला प्रश्न विचारता येतो, कारण हे स्वातंत्र्य आहे सगळ्यांना। जर तुम्हाला कोणत्या पार्टीकडून पक्षाकडून जर तिकीट देण्यात आलं तर तुम्ही लढणार का? नाही, मी अगोदरच 5 वर्षापूर्वीच अपडेट करून दिलेलं आहे बांधवांना, मी कधीच लढणार नाही इलेक्शन म्हणून, त्यामुळे मी लढू शकणार नाही। मला ते नको आहे, मला फक्त जी काय माझी भूमिका आहे, जे काय मला समाजासाठी करावंसं वाटतं ते मला करायचं आहे। मला खासदार, आमदार, मंत्री काय बनायचं नाही, हे मी अगोदरच सांगितल्यामुळं माझा कुठलाही स्वार्थ राहिलेला नाही। आता नेमकी शेवटचा प्रश्न, नेमकी आपली तुमची यापुढची समाजाची भूमिका काय असेल याबद्दल काय? आता आम्ही तर न्याय लढ्याच्या माध्यमातून लढत आहोत। आतापर्यंत 225 आंदोलनं केली, 11 वेळा जेलमध्ये टाकलं आणि 7 वेळा गुन्हे दाखल केले, तरीसुद्धा आम्ही सगळ्यांना पुरून उरलेलो आहोत। त्यामुळं ह्या भाजप सरकारनं
राज्य न्यायालयामध्ये ॲफिडेविट दाखल केलेला आहे. आम्ही त्याची वाट बघतोय आणि मतदानाच्या अगोदर आम्हाला हे एसटीमध्ये जातीचे दाखले मिळतील अशा पद्धतीने आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहोत. जर हायकोर्टाने जर याच्यावर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर मला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मला त्याच्यावर न्याय द्यावा लागेल. मला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाला समजून सांगावं लागेल. सांगून आणि त्यानंतर ह्या समाजाची भूमिका स्पष्ट आम्ही करणार आहोत. ह्या येत्या इलेक्शनमध्ये आमच्या समाजाची इलेक्शनची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही एक मिटिंग लावतोय. त्या ठिकाणी ही भूमिका स्पष्ट होणार आहे. नक्कीच आपण पाहिलं की अनेक ज्या चर्चा रंगत होत्या की हेमंत पाटील काँग्रेसमध्ये जातील किंवा अन्य पक्षात जातील, तर त्यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते कोणतीही जी निवडणूक आहे ती लढवणार नाही आहे. त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे. आता नेमकं बघायचं की धनगर समाजाची पुढची जी दिशा आहे ती स्पष्ट होणार आहे. तर ती नेमकी काय असणार हे पाहणं आता सध्या तरी गरजेचं ठरणार आहे. धनंजय दळवी, HW मराठी न्यूज, मुंबई. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा ISO प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.